ओंकार रेसिडेन्सी लॉज लोणेर येथे तरुणीचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात निघृण खून करून आरोपी पसार। 3 दिवस उलटूनही आरोपीस अटक नाही, पोलीस प्रशासनाला अल्टिमेटम। सर्वपक्षीय नेते बहुजन समाजाकडून जन आक्रोश मोर्चाचं आयोजन। रायगड जिल्ह्याच्या माणगाव तालुक्यातील गोरेगाव विभाग अंतर्गत वडगाव येथील 22 वर्षीय पल्लवी प्रवीण मोरे या तरुणीची लोणेर येथील ओंकार रेसिडेन्सी लॉजमध्ये 19 एप्रिल रोजी अत्यंत क्रूर पद्धतीने निघृण हत्या करून आरोपी पसार झाला। या धक्कादायक घटनेने संपूर्ण माणगाव तालुक्यासह रायगड जिल्हा हादरून गेला होता। राज्यात दिवसेंदिवस महिलांवर होणारे हल्ले आणि अत्याचार यामुळे राज्यात कायद्याचा धाक राहिलेला नाही अशी राज्यातील जनतेची समज झाली आहे। सदर घटनेला 3 दिवस उलटूनही अद्याप पोलीस यंत्रणेला आरोपी पकडण्यात अथवा त्याला अटक करण्यात यश आलेलं नाही। त्यामुळे पोलीस यंत्रणेवर राजकीय दबाव आणि हस्तक्षेप होत असावा असे जनतेचे जनमत निर्माण झाले आहे। त्यामुळे सर्व समाजात पोलीस प्रशासनाच्या विरोधात संतापाची लाट उसळली आहे। या प्रकरणातील आरोपीला अटक करून त्याच्यावर कठोर कारवाई करण्यासाठी जनतेने पोलीस प्रशासनाला 24 तासांचा अल्टिमेटम देण्यात आलेला आहे। तर मुलीच्या पालकांनी सदर आरोपीला तात्काळ अटक करून त्याला फाशीची शिक्षा मिळावी अशी मागणी केली आहे। सदर घटनेच्या आणि पोलीस यंत्रणेच्या तपासातील दिरंगाईच्या निषेधार्थ शनिवार दिनांक 25 एप्रिल रोजी माणगाव तालुक्यातील आणि गोरेगाव विभागातील सर्वपक्षीय नेते मंडळी आणि संपूर्ण बहुजन समाज यांच्या माध्यमातून शनिवारी 25 रोजी सकाळी 9 वाजता भारतीय जनता पार्टी, वंचित बहुजन आघाडी, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, राका, शिवसेना शिंदे गट, शिवसेना उद्धव ठाकरे गट, भारतीय काँग्रेस पार्टी यांच्यासह सर्व बहुजन समाज यांच्या माध्यमातून संपूर्ण गोरेगाव शहरातून प्रचंड मोठ्या संख्येने पोलीस प्रशासनाच्या विरोधात जन आक्रोश मोर्चा काढण्याचा आणि ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे। त्यानंतर गोरेगाव पोलीस स्टेशन, राजमाता जिजाऊ मैदानात बेमुदत ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे। त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर त्याला सर्वस्वी पोलीस प्रशासन जबाबदार असेल। या आंदोलनात सर्वांनी मोठ्या संख्येने भाग घ्यावा असे गोरेगाव येथे सर्व समाज घटक आणि सर्व पक्षीय नेते यांनी बुधवार दिनांक 22 एप्रिल रोजी आयोजित केलेल्या सर्वपक्षीय बहुजन समाज सभेच्या माध्यमातून तालुक्यातील जनतेला आवाहन केलं आहे। सदर सभेस नानासाहेब महाले, जिल्हा उपाध्यक्ष भाजप, अरुण चाळके शिवसेना नेते, बौद्धजन पंचायत समिती माणगाव तालुका अध्यक्ष रवींद्र मोरे, सचिव आर.डी. साळवी, उपसचिव रणजित मोहिते, पंचशील बौद्धजन सेवा संघ गोरेगाव विभाग अध्यक्ष विकासदादा गायकवाड, शिवसेना उबाटा दक्षिण जिल्हा सल्लागार नरेश आहिरे, वसंत शिगवण शिवसेना शहर प्रमुख, सूर्यकांत कासे बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क सचिव, मधुकर नाडकर, रोहन साळवी, पंचशील युवा अध्यक्ष नितेश लोखंडे, बहुपद सचिव गोरेगाव शैलेश लोखंडे, पवार, अमर गाडे आणि पत्रकार बांधव उपस्थित होते। सदर सभेत उपरोक्त सर्व पक्ष पदाधिकारी यांनी पोलीस प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर आपापल्या मनोगतातून संतापजनक शंका आणि प्रश्न उपस्थित केले आहेत। स्थानिकांच्या मते सदर घटनेत एकापेक्षा अधिक आरोपी सहभागी असू शकतात अशी शंका व्यक्त केली, तर काहींच्या मते आरोपी हे गोरेगाव परिसरातीलच असावेत, त्यांना वाचवण्यासाठी पोलीस आपली दिशाभूल करत आहेत असं मत व्यक्त केलं। तर काहींच्या मते या घटनेला ओंकार रेसिडेन्सी लॉजचे व्यवस्थापक देखील तितकेच जबाबदार आहेत, कारण त्यांनी आपल्या लॉजमध्ये संबंधित आरोपी आणि संबंधित मुलीच्या ID अर्थात आधार कार्डवरून सखोल चौकशी केली असती आणि लॉज परिसरात CCTV कॅमेरे सिस्टीम ॲक्टिव्ह ठेवलेले असतील तर ही घटना घडलीच नसती। त्यामुळे या गंभीर प्रकरणात संबंधित लॉज व्यवस्थापनाला पोलिसांनी सह आरोपी करून घेतला पाहिजे अशी ठाम मत व्यक्त केले आणि पोलीस प्रशासनाच्या विरोधात जन आक्रोश मोर्चा जन आंदोलनाचा ठाम निर्धार केला आहे। मी काय बोलतोय, आता आपल्या ज्या ताईची त्या नराधमाने हत्या केली त्याविषयी आपण आता आपली काय मागणी असेल सरकार? आता मोरे साहेब आहेत, आपण सगळं समाज तुमच्या पाठीशी आहोत, अख्खा रायगड जिल्हा पाठीशी आहे तुमच्या, समाज पाठी बहुजन समाज आहे, बौद्ध समाज देखील आहे, त्याला कठोर शिक्षा झालीच पाहिजे। परंतु तुमच्या अजून काय म्हणणं आहे आणि काय ते सांगा तुम्ही? त्याला फाशी झाली पाहिजे। माझं असं म्हणणं आहे की माझ्या लेकीवर ज्यांनी हत्या केलेली आहे तर त्याला शिक्षा झाली पाहिजे, त्याला फाशी झाली पाहिजे। फाशी ही नित्य झालीच पाहिजे आणि जरूर झाली पाहिजे, हे माझं म्हणणे आहे, स्वतःचं बापाचं म्हणणे आहे।
जे पोलीस आता तपास करतायत तो आज 3-4 दिवस झाला, हो. आरोपी सापडत नाही, तुमचं काय म्हणणं आहे? नाही, आरोपी सापडत नाही तर आरोपी शोधून काढा आणि आरोपीला फाशी झालीच पाहिजे, हे माझं स्वतःचं म्हणणं आहे. आईचं पण statement. एक मिनिट. ताई बोला, आज आपली जे ताईची हत्या झालेली आहे त्याविषयी जी निर्गुण हत्या झालेली आहे, मुलगी मुलीची आपल्या मुलीची हत्या झालेली आहे, आता ती पोलीस असे बोलतायत का आरोपी अजून सापडले नाहीत, पण काही लोक बोलतात का तो आरोपी लांबचा आहे, काही बोलतात का तो इथलाच आहे. तर तुमचं असं काय म्हणणं आहे का बाबा तो आरोपीला कुठला असावा तो, आणि तो त्याला काय फाशी शिक्षा झाली पाहिजे, काय व्हायला पाहिजे पुढे? माझ्या मुलीला न्याय भेटला पाहिजे, त्याला फाशी भेटली पाहिजे. ते पण आई बाबांचा हे आहे, शब्द आहे, आणि त्याला शोधून काढा तुम्ही. हा शोधून भेटलाच पाहिजे. तुमच्या कधी संपर्कात आलेला काय तो? आमच्याकडे संपर्क नाही आलाय, कधीच नाही ना? कधीच नाही. काय फोन बिन करून काय धमक्या धमक्या द्यायला? नाही, आमच्या तर समोर आले नाही. आई बापाच्या समोर आई बापांनी जरी दबवली असती ते की हे काय करतेस तू, नाही, आपला कधी कधी असं आम्हाला काही समजलंच नाही. कधी माझ्या लेकीला ब्लॅकमेल केला आणि कधी नेला. 19 तारखेला एक दलित कुटुंबातील बौद्ध कुटुंबातील आमच्या समाजातील एक मुलगी ही घरातून निघून गेली आणि घरातून निघून गेल्यानंतर तिचा आई वडिलांनी रात्रीच्या वेळेला शोध घेतला, परंतु ती सापडून आली. नंतर पोलिसांच्या मार्फत ती मुलीचं त्या मुलीचं लोणेरे या ठिकाणी लॉजिंगमध्ये निर्गुण हत्या झाल्याचं समोर आलं, आणि ते समोर आल्यानंतर संपूर्ण समाज जागृत झाला. सगळे कार्यकर्ते त्या ठिकाणी आम्ही जमा झालो, आणि अत्यंत भयानक आणि क्रूर असा प्रकार होता. आणि ज्या ठिकाणी हत्या झाली त्या ठिकाणी त्या लॉजिंगला कुठले CCTV कॅमेरे आणि दुसरं काही नाही. दुसरी गोष्ट, त्यांच्यामध्ये असलेले पुरावे हे देखील एकाच व्यक्तीचे त्या ठिकाणी दिसत होते, आणि मुलीचे तिथं गेल्याचा पुरावा किंवा दिसलेला नाही. ज्या पद्धतीने त्या मुलीची वध झालेला आहे, तो खून झालेला आहे, तिचे हातपाय बांधून तिच्यावर जे वार केलेले आहे, आमच्या मते तरी ह्या ठिकाणी एकच आरोपी असेल असं वाटत नाही. तर इथं एकापेक्षा जास्त आरोपी असू शकतात. तर त्या दृष्टीने पोलिसांनी शोध घ्यायला पाहिजे, परंतु त्या दृष्टीने शोध घेतला जात नाही असं समजतं. आणि ही जी मुलीची हत्या झालेल्या मुलीची बॉडी आम्ही समाजाचे लोक ताब्यात घेणार नव्हतो, परंतु आरोपी मिळालेला आहे, तो जवळच आहे, आणि आमचा तो थोड्याच वेळामध्ये आम्ही त्याला अटक करणार आहोत. आणि म्हणून शवाची दुर्दशा होऊ नये म्हणून ती बॉडी आम्ही ताब्यात घेतली नाही, तर आम्ही त्याच वेळेस ती बॉडी ताब्यात घेणार नव्हतो. आणि पोलिसांना आम्ही त्यावेळेला अल्टिमेट दिला होता की तुम्ही 24 तासाच्या आत या आरोपीला पकडायला पाहिजे. त्याप्रमाणे त्यांनी 24 तासाच्या आत आरोपीला पकडलेलं नाही. त्याच्यानंतर कालच या ठिकाणी मोठी शोकसभा झाली आणि निश्चित सभा झाली. त्या निश्चित सभेला जवळजवळ 1000 लोक उपस्थित होते. हे सर्व लोक पोलीस स्टेशनला गेले, त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं, परंतु पोलीस स्टेशनमधून समाधानकारक कोणते उत्तर मिळालेलं नाही. आणि म्हणून पुन्हा सामाजिक कार्यकर्त्यांनी, सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी एक अल्टिमेट दिलेलं आहे की 25 तारखेला या ठिकाणी भव्य आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे. आणि त्या आक्रोश मोर्चा काढल्यानंतर एक या ठिकाणी सांगत की आत्तापर्यंत समाज शांत होता, पण तो ज्याला 25 तारखेला समाज हा रस्त्यावर येईल, तो रस्त्यावर आल्यानंतर निर्णय घेतल्याशिवाय समाज घरी जाणार नाही. दिवस रात्र त्या ठिकाणी आंदोलन चालू राहील, अशा प्रकारची भूमिका समाजाच्या वतीने मी या ठिकाणी जाहीर करतो. जी 19 तारखेला मोहरेमध्ये ओंकार काय केलं, ओंकार रेसिडेन्सी या गावात जी घटना घडली, ती घटना म्हणजे आपल्या माणगाव तालुक्याला जगामुळे आम्हाला काळीबाग पडली. कारण ज्या मुलीचा क्रूरपणे हत्या केली गेली आहे, ती हत्या अशा प्रकारे केली आहे की ती हत्या करण्यामागचा हेतू काय आहे हे आम्हालाही अजून संदर्भामध्ये आम्हाला. माझ्या रेसिडेन्सीमध्ये ती राहायला गेली होती, माझा मिळाल्या माहितीप्रमाणे त्या रेसिडेन्सीमध्ये तो आरोपी जो मुलगा आहे तो एकटाच गेला होता, म्हणजे एकट्याचीच कोणता रेकॉर्डला आहे. मुलगी त्यासोबत गेली नव्हती. आणि मग असं कळतं आहे मुलीला घेऊन कोणतं एक त्रस्त कुठेतरी दुसरा माणूस रात्री उशिरा घेऊन गेला, आणि उशिरा घेऊन जाऊन त्या दोघांनी मिळून काहीतरी तुझा मोठा क्रूर हत्या केली दिसते. हा कुणी एका व्यक्तीचं काम नाही, दोन माणसाशिवाय हे एवढे मोठं कारण होऊ शकत नाही. आणि म्हणून आम्ही काल या ठिकाणी श्रद्धांजली कार्यक्रम घेताना तिथल्या पोलीस यंत्रणेला आम्ही भेटायला गेलो. खरं म्हणजे ही घटना काहीतरी वेगळी आहे, आणि पोलीस यंत्रणा काहीतरी वेगळं प्रकार दाखवला जाते आम्हाला. ज्याच्यामध्ये खोलवर जर गेलं तर
याचा शेवट फार गंभीर निघेल असं आम्हाला वाटतं आहे. आरोपी हा बाहेरचा आहे वगैरे दाखवला जात आहे, प्रत्यक्षात आरोपीचा जो आयडिया आहे तो बोगस आहे. त्यामुळे आरोपी त्याला मुलगीतली स्थानिक असल्या कारणाने तो आरोपी ह्या ठिकाणी राहिला असायला पाहिजे बरोबरमध्ये. दोघांची ओळख झाल्याशिवाय मैत्री होऊ शकत नाही. तर माझ्या माहितीप्रमाणे याच्यामागे कुठंतरी एक राजकीय षडयंत्र वापरून ही केस वेगळ्या वळणावर नेण्याचा प्रयत्न चाललेला आहे. आम्ही सर्व समाजाचे लोक काल जमलो, सर्व पक्षाचे लोक जमलो आणि ठरवलं की आम्ही काल त्या DYSPला भेटलो. ज्या DYSPकडे तपास आहे काळे म्हणून, ते कशा खऱ्या अर्थाने हा तपास करू शकत नाही. ते स्वतः फिजिकली अनफिट आहेत. दुसरी गोष्ट, हा तपास असं वरवर करून चालणार नाही. तो तपास हा खोलवर घेऊन जर केला तर ह्याच्यातलं खरं मूळ बाहेर येईल. म्हणून आम्ही माननीय SP ना, गृहराज्यमंत्री आमचे योगेशदादा कदमना आम्ही सकाळपासून फोन करतो, विनंती केली आहे की ही केस आहे, ह्या केसचा तपास एकतर CIDकडे द्या किंवा SITकडे द्या. इथे लोकल पोलीस हे राजकीय प्रेशरखाली या तपासाला वेगळा वळण देण्याचं काम करतात आणि म्हणून ही आमची प्रामुख्याने मागणी आहे. कारण काल आम्हाला त्या DYSPने सांगितलं की 2 तासात आम्ही आरोपी अटक करू. आजपर्यंत आरोपी अटक झालेला नाही. म्हणून 25 तारखेला आपण जो मोर्चा ठरवला आहे तो बहु समाजातलं सर्व समाज बांधवांनी एकत्र येऊन करायचा आहे, जेणेकरून ही जी घटना घडली या घटनेचा पूर्ण पिक्चर लोकांसमोर यायला पाहिजे आणि खरं आरोपीसुद्धा बाहेर येऊन त्यांना त्याचं प्रायश्चित्त द्यायला पाहिजे. अशा प्रकारच्या उद्देशाने आपण नियोजन करायचं आहे. एवढंच मी आपलं सांगतो. माणगाव तालुक्यातील गोरेगाव लोणेर या ठिकाणी जी घटना घडलेली आहे, ही घटना अत्यंत निंदनीय आहे. मी संपूर्ण माणगाव तालुका रायगड जिल्ह्याचे बहुजन समाजाच्या वतीने या गोष्टीचा प्रथम निषेध नोंदवतो. ही घटना ही बहुजन समाजावर झालेली घटना आहे. कारण अशा प्रकारे मागच्या 4-5 वर्षामध्ये 2 घटना घडून गेलेल्या आहेत. एक सुर्वे या ठिकाणी सुद्धा अशाच प्रकारे एका मुलीची निर्गुण हत्या करण्यात आलेली होती. गुन्हेगाव या ठिकाणी सुद्धा अशा प्रकारे मुलीची निर्गुण हत्या करण्यात आली होती. म्हणजे ही एक वाईट अशी प्रवृत्ती आहे आणि या प्रवृत्तीसाठी रायगड जिल्ह्यातील सर्व बहुजन समाज एकवटला पाहिजे. इथे जात, धर्म, लिंग न पाहता केवळ आपली ती भगिनी आहे आणि त्या भगिनीच्या अन्याय हत्यासाठी आपण सगळे एकत्र आले पाहिजे असं मी आवाहन करतो. आणि येणाऱ्या 25 तारखेच्या मोर्चामध्ये संपूर्ण बहुजन समाज हा रस्त्यावर उतरलेला असेल आणि त्यामुळं या मुलीला न्याय देण्यासाठी संपूर्ण बहुजन समाज एकवटलं पाहिजे असं मी आवाहन करतो. धन्यवाद. परवाच्या दिवशी झालेला जो हत्याकांड आहे त्याच्यानंतर आपण पोलीस स्टेशनला जो जनआक्रोश घेऊन गेलो, त्याच्यानंतर आपण कोणत्या मुद्द्यांवरती परत पोलिसांकडे जाणार आहोत आणि आपण कशा पद्धतीत या सगळ्या प्रकरणाचा छडा लावणार आहोत? बघा, तुम्ही तर कालचा एक मोर्चा नसून आम्ही फक्त भेट देण्यासाठी गोरेगाव विभागातले सगळे पक्षप्रमुख, संघटना प्रमुख, गोरेगावचे नागरिक आम्ही सगळे गोरेगाव पोलीस स्टेशनला गेलो. त्यानंतर तिथे गेल्यानंतर आम्हाला असं माहिती कळवण्यात आली की बाबा हा जो व्यक्ती जो आहे हा व्यक्ती रत्नागिरी जिल्ह्यातला आहे. पण आम्ही जेव्हा त्याची माहिती घेतली तर आम्हाला असंच कळवण्यात येते की हा व्यक्ती रत्नागिरी जिल्ह्यातला नाही. तर हे पोलीस प्रशासन आम्हाला हे कुठंतरी खोटं सांगून एक आमची दिशाभूल करत आहे. आम्हाला कुठल्याही बाबतीचं एक कुठलं योग्य उत्तर आम्हाला दिलं जात नाही. कधी सांगितलं जातं त्याचा आधार कार्ड आमच्याकडे आहे, कधी सांगितलं जातं तिथं त्या लॉजवरती त्यांच्या नावाची एंट्री आहे. जेव्हा आम्ही खरोखर चौकशी केली असता तिथं असं दिसून आलं की दोघांचं कुठल्याही बाबतीची तिथे एंट्री नाही आहे. आधार कार्डचे आम्ही झेरॉक्स मागितले असतात तेही आम्हाला सांगत नाही. याच्याबद्दल नाव विचारलं गेलं तरी पण आम्हाला नाव सांगितलं जात नाही. याचा अर्थ असा होतो की ह्या पोलीस प्रशासनावरती कुणाचा तरी दबाव येण्याचा प्रयत्न चालू आहे आणि ह्याचाच अर्थ असा होतो की ह्या विषयामध्ये आज जो झालेला प्रकार आहे त्याच्यामध्ये कोणतरी राजकीय ओढ आहे हे आमच्या सगळ्यांचं मत आहे. म्हणून आम्ही येणाऱ्या 25 तारखेला जन आक्रोश मोर्चा आम्ही या ठिकाणी काढत आहोत आणि त्या मोर्चामध्ये संपूर्ण रायगड जिल्ह्याचे संपूर्ण पक्षप्रमुख म्हणजे सर्व पक्षप्रमुख, संघटना आणि कार्यकर्ते हे संपूर्ण उतरतील रस्त्यावरती. आणि कुठल्याही बाबतीचा जर उद्या जर त्रास झाला, पोलीस प्रशासनाने आम्हाला मदत केली नाही तर होणाऱ्या त्रासाला संपूर्ण जबाबदार गोरेगाव पोलीस स्टेशनच राहणार. एवढंच फक्त तुम्हाला मी विनंती करून सांगतो. मी काय बोलतोय, पोलीस आपल्याला दिशाभूल करत आहेत पण एक विशिष्ट असा चॅनल आहे तो आरोपीच्या घरापर्यंत जाऊन तिथं डायरेक्ट त्या ग्रामस्थांची मुलाखत घेतो. पोलीस आपली दिशाभूल का करतो?
बघा, मी तुम्हाला एक सांगतो, जर कुठल्या एक विशिष्ट चॅनलवाल्यांनी जर चॅनल दाखवत असतील तर त्यांनी चॅनल दाखवताना गावाचं दाखवलं का, कुठल्या गावात गेलेले आहेत ते, एक कुठला तरी मौलाना म्हणून असा व्यक्ती बसवायचा आणि त्याची बाईट घ्यायची आणि चॅनलवरती सोडायचं, म्हणजे सत्य होतं का? तुम्ही जर एका व्यक्तीला गावातून जर बाहेर काढत असाल तर गाववाली तिथं नको का? संपूर्ण गावाला बसायला पाहिजे होतं ना. तुम्ही कुठल्याही व्यक्तीला बसून तुम्ही बाईट देता आणि सांगता की आमच्या गावातून त्याला विकृत पद्धतीचा व्यक्ती आहे म्हणून त्याला बाहेर काढली. हे आम्हाला पटण्याच्या गोष्ट आहेत ना. जर तो विकृत पद्धतीचा व्यक्ती आहे, त्या मौलानीने असं सांगितलं बाईटमध्ये की हा व्यक्तीवरती अगोदर एक स्वतःच्या मुलीचा खुनाचा गुन्हा दाखल झालेला आहे. जर गुन्हा दाखल झालेला आहे ना, त्याचा CR नंबर जाहीर करावा. त्याचा CR नंबर जाहीर झाल्यानंतर ऑटोमॅटिक त्याचा संपूर्ण बायोडेटा लोकांसमोर पोचेल ना. याचा अर्थ असा आहे की तुम्ही कुठंतरी खोटं मीडियासमोर दाखवताय आणि कुणीतरी खोटं पोलीस स्टेशनमार्फत अफवा फैलवताय. हा मुद्दा म्हणून गुन्हा झालेला आहे, हा दाबण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न कोण करत आहे याच्यासाठी आम्ही सगळे ह्या ठिकाणी बसलेलो आहोत. याचा छडा लावणार म्हणजे कुठल्या परिस्थितीत लावणारच. त्याच्यावरती कितीही मोठे कोण असतील राजकारणी तरी आम्ही त्यांना सोडणार नाही. कार्यकर्ते त्यांना पोलीस कुठली गोष्ट सांगत नाही, लपवाछपीची वार्ता करतात. आपण काय बोलू? जे लोणेरे या ठिकाणी जो हत्याकांड झालेला आहे, बौद्ध समाजातील ज्या मुलीचा हत्याकांड केलेला आहे, तर क्रूरपणे तिच्यावरती वार करून तिला संपवलेला आहे. आज वास्तविकता समाज, बहुजन समाज उग्र होऊन त्या पोलीस स्टेशन दरबारी जात असताना सुद्धा पोलीस ही प्रथम दिशाभूल सर्वांचीच करत आहे. पोलिसांनी एवढी दिशाभूल केलेली आहे की काही स्थानिक आमदार, खासदार, मंत्री असतील त्यांना सुद्धा सांगितलं गेलेलं आहे की त्याला आम्ही पकडलेलं आहे. जर पोलिसांनी पकडलं असेल तर त्यांनी नाव जाहीर करायला पाहिजे होतं. मुळात म्हणजे बौद्ध समाजाचे कार्यकर्ते, नेते गेले, त्यांच्यावर बहुजन समाज सुद्धा, सर्वसामान्य सर्व पक्षांचे नेते त्या ठिकाणी जात असताना कुठल्याही प्रकारे पोलिसांनी त्या नावाचा उच्चार सुद्धा काढला नाही. मग तुम्ही जर पकडला करता समाजाला आणि बहुजन समाजाला शांत बसण्याचं काम करता तुम्ही, तर मुळात ह्याच्यामध्ये पोलिसांचंच कुठेतरी पाणी मुरतंय. म्हणून या ठिकाणी हे प्रकरण लांबवलं जात आहे. जो कोण मीडियावाला ज्या गावात जाऊन जर ती बातमी घेत असेल आणि सांगत असेल तर तो व्यक्ती रत्नागिरीचा आधार कार्ड देऊन जर तो व्यक्ती ह्या लॉजवरती गेला असेल तर त्या लॉजची पूर्णपणे चौकशी करण्यात यावी. कारण त्या ठिकाणी जर त्या ॲड्रेस त्याला भेटतोय, त्या मुलगीबरोबर नसताना या मुलीला नेणारा दुसरं कोण आहेत हे तिसरं शोधून काढणं गरजेचं आहे. मुळात म्हणजे DYSP ज्या पद्धतीने तपास करायला पाहिजे तो तपास मुळात होतच नाही. कुछ कमी DYSP पडतात असं मला वाटते. मी सुद्धा SP मॅडमला फोन केला होता. फोन केला असताना सुद्धा SP मॅडम त्याच वेळेस रात्री गोरेगाव पोलीस स्टेशनमध्ये आले होते. परंतु कुठल्याही समाजाच्या कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन कुठलंही काम केलेलं नाही. वास्तविकता आता उद्रेक होण्याची वेळ आलेली आहे. तरी सुद्धा पोलीस प्रशासन गप्प आहे. का गप्पा हे समजत नाही की त्यांच्यावर कोणाचा दबाव आहे. एवढा वेळ लागतो का? तर मुळातमध्ये जो व्यक्ती रत्नागिरीचा म्हणतात तो व्यक्ती रत्नागिरीचा नसून आता आम्हाला सोयीशी वाटायला लागला की तो स्थानिक या गोरेगावमध्येच पाणी मुरतंय त्या व्यक्तीचं. म्हणून या व्यक्तीचं केवळ पोलीस नाव आणत नाही पुढे. त्याच्यामुळं पहिला प्रथम मी सांगतो त्या कुकर्म करणाऱ्या नराधामाचा पहिला जाहीर निषेध तालुक्याच्या वतीने करतोय. आणि ह्या येणाऱ्या 2-3 दिवसाचा अल्टिमेट दिलेला आहे की 25 तारखेला जर तिथपर्यंत त्या कुकर्म करणाऱ्या नराधामाला अटक केली गेली नाही तर सर्व CDR पासून सगळं आम्ही बाहेर काढू. परंतु माझी एक विनंती राहील प्रशासनाला की बघा, अजूनपर्यंत तुम्ही अंत पाहू नका, बहुजन समाजाचा, बौद्ध समाजाचा अंत पाहू नका. तुम्ही मुलात सुरुवात या मुलीची क्रूर हत्या त्या ठिकाणी घडलेली आहे, तो लॉज सुद्धा तिथेही तपासणी व्हावी. कारण तिथं जर का ह्या मुलीला कुणी नेली, कशी नेली, कोणी बिंदास्त तिथे लॉजमध्ये जातो का, तिथे CCTV कॅमेरे आहेत की नाही, तिथल्या कर्मचाऱ्यांच्या मालकाचा कसून चौकशी करण्यात यावी. आणि इथूनच सुरुवात मुळात झाली तर न्याय मिळू शकतो असं आम्हाला वाटतंय. परंतु त्या नराधामाला लवकरात लवकर पोलिसांनी या 2-3 दिवसामध्ये अटक करावी. अन्यथा आम्ही सर्व बहुजन समाज या ठिकाणी उग्र आंदोलन छेडू आणि पुन्हा रायगड जिल्हा याच्यामध्ये हा उग्र आंदोलन छेडला जाईल. आणि मग याचा फटका, याचा त्रास या पोलीस प्रशासनाला बसेल. म्हणून पोलीस प्रशासनाने याची दखल घ्यावी. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.